गुड मॉर्निंग फ्रेंड. तर आज संडे असल्यामुळं आजचे सर्व कामे निवांत होणार आहेत. तर आजचा बेत आहे चिकन आणि ते मी तुम्हाला दाखवणारच आहे कसं चिकन मी बनवते. आणि त्याचबरोबर आता शिवांश आणि त्याचे पप्पा बाहेर गेलेले आहेत ग्राउंडवर. तर मी आता घरातला आवरून बाकीच्या गोष्टी करणार आहे, कारण संडे असल्यामुळं तर निवांतच वेळ भेटतो. आणि तसेच बायकांना तर संडे असो नाहीतर कोणताही दिवस असला तरी त्यांना तेच करावं लागतं, कारण त्यांना सुट्टी नसते आणि जास्त करून तर रविवारी तर खूपच काम राहतात. सांगायचं तर हे जे आहे चंद्र बनवल्या, सूर्य, हे सगळं मी बनवलेले. हे वाळलेल्या पानापासून मी झुरळ, नंतर मासा, पक्षी, अळी, मुंगी हे बनवलेले आहे. शिवांच्या स्कूलसाठी लागणार होते. फुलं पण मीच बनवलेली आहेत. हे कागदाची फुलं आहेत, गुलाबाची. तर एक फुल मी तुम्हाला काढून दाखवते. हे कागदापासून बनवलेली फुलं आहेत ती. तर हे सगळं मीच बनवलेले आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे अगदी अशी लांबून पाहिली तर ओरिजिनल फुलं दिसतात ती शकता. सांगण्याचा उद्देश एकच आहे की कोणत्या पण व्यक्तीचा प्रत्येक दिवस सारखा नसतो. म्हणजे कधी आनंदी असतो, कधी दुःखी असतो. हे वेळेनुसार होत असतात. म्हणजे कधी आनंदी वेळ येते, कधी दुःखी येते. तर ह्या सिच्युएशनमध्ये कोणी पण दुःखी राहू नये. तर कुठल्या पण गोष्टी म्हणजे जरी आनंदी असेल, दुःखी असेल तरी त्या गोष्टीचा जास्त फरक आपल्या शरीरावर पाडू नये, कारण ह्या गोष्टी निघून जातात, तात्पुरत्या असतात त्या गोष्टी. तर तुम्हाला सांगण्याचा उद्देश एकच आहे की कोणत्या पण गोष्टीला बघताना समान भावनेनं बघायचं. म्हणजे जरी आनंद असेल तरी तुम्ही स्टेबल असला पाहिजे, दुःख असलं तरी स्टेबल असला पाहिजे. आणि कोणतीही सिच्युएशन किती खराब असो, चांगली असो, त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही स्टेबल पाहिजे. हॅलो. तर तुम्हाला सांगायचं तर प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. कधी चांगला असतो, कधी वाईट असतो. तर त्या प्रत्येक दिवसाकडे तुम्ही समानतेने बघितलं पाहिजे. जरी वाईट आला तरी तुम्ही समानतेने बघितलं पाहिजे, आणि जरी चांगला आला तरी तुम्ही स्थिरता दाखवली पाहिजे. कारण प्रत्येक काळ आणि वेळ हे ठराविक वेळेपुरती असते आणि त्याचा आपल्यावर किती आपण इम्पॅक्ट पाडतो त्याचा खूप फरक पडतो. जर तुम्ही आनंदाच्या वेळी खूपच आनंदी असाल, भारावून गेला असाल, तर तो आनंद काही काळापुरताच असतो. तसेच दुःखाचंही तसंच आहे. तर ते दुःखही काही काळापुरतंच असतं. तर मला सांगायचं एकच आहे की ही कोणतीही सिच्युएशन असू द्या की तुम्ही स्वतः आनंदी राहा, कारण आनंदी राहिल्याशिवाय स्वतः आपण स्थिर राहत नाही. आनंदी म्हणजे स्थिरता असली पाहिजे. आणि कोणतंही दुःख असेल, कोणती वाईट गोष्ट असेल तर तुम्ही स्थिरतेनं तिला हँडल केली पाहिजे, तिचा सामना केला पाहिजे. तसेच तिला एकदम जास्त त्याचा बाऊ न करता तुम्ही ती गोष्ट जेवढ्याच तेवढी ठेवली पाहिजे कोणत्याही सिच्युएशनमध्ये. आजचे हे युग आहे ते पहिल्यासारखे राहिलेले नाही. पहिलं आपण बोलत असायचो, असं ग्रुपमध्ये बसून गप्पा गोष्टी मोठ्यांसोबत छोट्यांसोबत असायच्या. तर सध्या तशी सिच्युएशन नाही. काही आता मोबाईल असल्यामुळे सगळेजण मोबाईलमुळेच कॉन्टॅक्ट करतात, व्हिडिओ कॉलवरती बोलतात. पण जी मजा पहिली अशी गप्पा गोष्टी करताना समोरासमोर बसून असायची तशी आत्ता नाही. आपल्याला एक्सप्रेशन कळतात की पुढच्याच्या मनात काय आहे, तो माणूस कसा आहे, दुःखी आहे की कसं आहे. म्हणजे जेव्हा आपलं कम्युनिकेशन जवळ असल्यावर वाढतं, तसं आजकालच्या ह्याच्यामध्ये नाही, जनरेशनमध्ये. तर तसं बोलत राहिलं पाहिजे, कारण त्याशिवाय आपल्याला समजत नाही की सिच्युएशन कधी कोणाला कशी येते. आपलं मन हलकं होतं बोलल्यानंतरनं. तर ह्या गोष्टी ह्याच्यासाठीच मी सांगते की आजकाल ह्या खूप कमी बघायला मिळतात. काही गावाच्या ठिकाणीच आपल्याला ह्या गोष्टी बघायला मिळतात. तर तसं न करता सगळ्यांनी एक दिवस काढून गप्पा गोष्टी करून एन्जॉय केला पाहिजे. सगळ्यांसोबत, मोठ्यांसोबत, छोट्यांसोबत ह्या गोष्टी घडल्या पाहिजेत. तर सांगण्याचा उद्देश हेच आहे की आजकालचे जनरेशन बदललेलं आहे. आता सुसाईडचं प्रमाण वाढलेलं आहे. माणूस डिप्रेशनमध्ये जाऊन एकटं राहत आहे. तर हा एकटेपणा जर काढायचा असेल तर आपल्याला एकच आहे की आपण सगळ्यांच्यात मिक्सअप होऊन गप्पा गोष्टी केल्या पाहिजेत. एकटे न राहता सगळ्यांसोबत राहिलं पाहिजे आणि सगळ्या गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे.
फरशी पुसल्यानंतर घर खूपच छान वाटते आणि फ्रेश पण वाटते. तुम्ही बघू शकता, मला तर खूपच आवडते. त्यामुळे मी जेव्हा टाईम भेटेल तेव्हा फरशी पुसून घेते, सकाळी, दुपारी किंवा सायंकाळच्या वेळी. तर आता आपण स्वयंपाकाला एक तू एक मी राऊंड असतो.